नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 340व्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज बुधवारी दिनांक 18 रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाला. या निमित्ताने संपूर्ण देहू नगरी भक्तिरसात न्हालेली आहे. तुकोबांचे मुख्य मंदिर रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. दुपारी 2च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी बेळगावमधून समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, नितीन हंगिरगेकर, राजेंद्र बैलूर, इतर वारकरी मंडळी देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत हे भावगीत आजच्या प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या ओठावर होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आज हजारो भाविक देहू नगरीमध्ये दाखल झाले होते. बसमधील खिडकीजवळील सीटसाठी झालेल्या वादातून 2 गटांमध्ये मारामारी झाली असून यामध्ये एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना आज बुधवारी सकाळी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात घडली. मांज सनदी राहणार पंत बाळेकुंद्री, तालुका बेळगाव हा विद्यार्थी चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. प्रकरणानुसार बसमधील खिडकी सीटवरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. वाद चिघळताच काही अज्ञात तरुणांनी या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून तेथून पलायन केलं. गंभीर जखमी अवस्थेत सनदी याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद मार्केट पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात भर दिवसा बस स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सीमा भागातील काँग्रेसचे नेते निपाणी तालुका होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील, वय 70, राहणार वाळकी यांचं काल मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झालं. बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लोकनेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांची तब्येत खालावली होती. महिन्यापूर्वी त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचे शरीर उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते. काल मंगळवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कणंगला जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येत आपल्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. विधानसभेच्या 1999, 2004, 2008 या सलग 3 निवडणुका जिंकत त्यांनी हॅट्रिक केली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 340व्या पालखी सोहळ्याला आज 18 जूनपासून देहू येथून पंढरपूरकडे सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. चांदीच्या रथामध्ये पादुका विराजमान करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीने प्रस्थान केले. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी संस्थांतर्फे भव्य तयारी करण्यात आली होती. ही पालखी 6 जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार असून त्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस विठुरायाची शासकीय पूजा करतील. वारकरी भाविक, महिला पुरुष भक्त गवळणी म्हणत आणि हरिनाम गात भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी 19 ऑक्टोबर ही तारीख जाहीर झाली असून त्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील सर्व पीएस सोसायट्यांच्या संचालक मंडळांची बैठक आज शुभम गार्डन येथे पार पडली. या बैठकीमध्ये आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी उद्देशून बोलताना स्पष्टपणे सांगितले की आम्ही सर्व जारकीहोळी बंधू अरविंद पाटील यांच्या पाठीशी आहोत. येत्या निवडणुकीमध्ये अरविंद पाटील हे डीसीसी बँकेचे संचालक होतील याची खात्री आहे. ते पुढे म्हणाले की ही लढाई कोणत्याही पक्षीय, जातीय किंवा धर्मीय राजकारणासाठी नसून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी लढवली जात आहे. यावेळी तालुक्यातील सर्व संचालकांनी अरविंद पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहनही केले. शहरातील टिळकवाडी परिसरातील 3ऱ्या रेल्वे गेटजवळील उड्डाणपूल सध्या अवजड वाहन चालकांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
उड्डाणपुलाच्या जवळून किंवा खालून जात असताना अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः सकाळच्या वेळेस अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी या वळणांवर उड्डाणपुलाचा वरील भाग मोठ्या उंच गाड्यांना लागत असतो. शिवाय मोठ्या गाड्या या पुलाच्या खालून जाणं कठीण बनलं आहे. परिणामी काही वाहनांची धडक बसून नुकसान होत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन उड्डाणपुलाची मागणी होत असली तरी सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाचं देखभाल आणि सुधारणा करण्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्ट होतंय. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी काल मंगळवारी बेळगावमधील संगमेश्वर नगर येथे नवीन रस्ता आणि गटार बांधकामाच्या विकासकामांचा शुभारंभ केला. या उपक्रमामुळे स्थानिक रस्त्यांची दयनीय स्थिती व अपुरी गटार व्यवस्था या दीर्घकाळच्या समस्या दूर होणार आहेत. यावेळी आमदार सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधला व काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सुदृढ नागरी सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील पाणी तुंबणे आणि रहदारीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील ढोर गल्ली येथे आज नवीन बोरवेल प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ युवा नेते अमान सेठ यांच्या हस्ते आमदार आसिफ सेठ यांच्या पथकासह करण्यात आला. हा प्रकल्प आमदारांच्या वतीने राबवण्यात येत असून परिसरातील वाढती पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांना शाश्वत पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. याप्रसंगी बोलताना अमान सेठ यांनी सांगितले की आमदार आसिफ सेठ हे मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. सदर बोरवेल प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून वेळेवर झालेल्या या कामासाठी आमदार आसिफ सेठ व त्यांच्या टीमचे आभार मानले. बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात सोशल मीडिया आणि मोबाईल विश्लेषण या विषयांवर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्मार्ट पोलिसिंगच्या दृष्टीने सायबर गुन्हे तपासातील तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण होती अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. या प्रशिक्षणाद्वारे पोलिसांना सायबर विश्लेषण, मोबाईल डिटेल्स तपास, सोशल मीडियावरील हालचालींचे विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी यासारख्या तांत्रिक बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, सायबर शाखा कर्मचारी व तपास यंत्रणांतील विविध कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील ब्रिटिशकालीन सब रजिस्ट्रार कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण स्थितीमध्ये पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीत ठिकठिकाणी पाण्याची गळती होत आहे. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये आहे. तसेच कार्यालयीन परिसरामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे. पावसाचे पाणी साचले असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. भाग्यनगर परिसरातील धोकादायक झाडे हटवल्यानंतर झाडाच्या फांद्यासह कचरा बऱ्याच दिवसांपासून पडून आहे. एकाच ठिकाणी कचरा पडून राहिल्यानं तो कुजला असून परिणामी डासांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने हा कचरा हटवून स्वच्छता करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. रुक्मिणीनगर परिसरात आज बुधवारी सकाळी एक मोठे झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर कोसळले. या घटनेमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा धोकादायक झाडांची वेळेत छाटणी होणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणचे धबधबे ओसंडून वाहू लागले असून
कर्नाटक आणि गोवा सीमेवरील पश्चिम घाटाच्या हिरव्यागार कुशीत वसलेला दूधसागर धबधबा देखील गेल्या आठवडाभरापासून पर्यटकांना खुणावू लागलाय. चालत्या रेल्वेगाडीतून दूधसागरचा विलोभनीय धबधबा पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे या ठिकाणचा रेल्वेमार्ग पर्यटन केंद्र बनलाय. पश्चिम घाटाच्या अत्यंत दुर्गम आणि अवघड भागातून कोसळणाऱ्या या धबधब्यापर्यंत जाणं कठीण असून दूधसागर रेल्वे स्थानकापासून 600 मीटर अंतरावर आहे. तरी देखील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय. काल मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, बीम्स व केएलई रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन तसेच सुवर्ण कर्नाटक रक्तपेढी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन केएलई संघटनेचे प्रोबेशनरी अधिकारी अभिनव जैन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कर्नल दयानंद हे होते, तर बेळगाव जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमात साजिद एम शेख यांनी 87 वेळा, गजानन गव्हाणी यांनी 60 वेळा आणि सुनंदा नारंग यांनी 25 वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले. बेळगुंदी येथील बीजगरणी फाट्यावर रस्त्यावर साचलेले पाणी अखेर हटवण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव राकसकोप मार्गावरील बेळगुंदी वेशीवर गुडघाभर पाणी साचत होते, ज्यामुळे तो रस्ता मृत्यूचा सापळा ठरत होता. या समस्येकडे ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सुरू होते. मात्र तरुण भारत सोशल मीडियाद्वारे या संदर्भात ठळक बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित यंत्रणा जाग्या झाल्या. आज अखेर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन साचलेल्या पाण्याचा निचरा केला. नागरिकांनी यामुळे समाधान व्यक्त केलं आहे. सौंदत्ती येथे नवीन तीर्थ जलाशयाच्या पाण्यावर उभारण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पासाठी 65,000 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यासाठी वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीकडून पर्यावरण मंजुरी देण्यात आली आहे. 2018 मध्ये प्रस्तावित केलेल्या या प्रकल्पात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन सुधारणांद्वारे वीज प्रकल्पाची क्षमता 1260 मेगावॅटवरून 1600 करण्यात आली आहे. 2022 मध्ये मंजुरी मिळालेल्या ग्रीनको कंपनीने मंत्र्यांना विनंती केली होती. या प्रकल्पात रेणुका सागर धरणाच्या फुगवटा क्षेत्र असलेल्या वरच्या आणि खालच्या जलाशयामधील सुमारे 0.7 टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार आहे. या पाण्याचा पुनर्वापर होणार आहे. जागतिक योग दिन 2025 निमित्त सनातन संस्कृती एवं योग सेवा संघ या संस्थेतर्फे 22 जून रविवारी सूर्य नमस्कार मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन मराठा मंदिर सभागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 500हून अधिक योगप्रेमींनी नोंदणी केली असून स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये 8 ते 15 वर्षे, 16 ते 25 वर्षे, 26 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 60 वर्षे, 61 वर्ष व त्याहून अधिक अशा वयोगटात ही स्पर्धा होणार असून स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व टी शर्ट देण्यात येणार आहेत. प्रत्येक वयोगटातील स्त्री व पुरुष विजेते आणि उपविजेते निवडून एकूण 24 पारितोषिके दिली जातील. विशेष म्हणजे 108 सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला सन्मान चिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे बेळगाव पश्चिम व पूर्व भागातील जीवनदायिनी ठरलेली मार्कंडेय नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाली आहे. रविवार दिनांक 15 जूनपासून नदीच्या पात्रात जोरदार पाणी वाहू लागले असून परिसरातील राकसकोप, बेळगुंदी, उचगाव या भागामध्ये नदीचे संजीवक रूप पाहायला मिळत आहे. मार्कंडेय नदीला पाणलोट क्षेत्रातून भरपूर पाणी मिळाल्यामुळे नदीचे पात्र भरले असून अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा लवकरच नदी वाहू लागली आहे. यावर्षी जवळपास 15 दिवस आधीच नदी प्रवाहित झाल्याने जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील विहिरींची पाणी पातळी वाढली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याचा आनंद नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
ठळकवाडी हायस्कूलच्या समोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा साचला असून गटारी कचऱ्याने भरल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. तातडीने सफाई करावी आणि स्वच्छतेची नियमित व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. शहरामध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी L&T कंपनीकडून खुदाईचे काम करण्यात आले. टिळकवाडी मंगळवार पेठ ते बुधवार पेठ या मार्गावर रस्ता खणून पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र कामानंतर रस्ता व्यवस्थित न भरता वरवरची डागडुजी करून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरचे पेवर्स खडी उकरून पडली असून पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साचून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होतोय. काम झाल्यावर नीट डांबरीकरण न करता अशा प्रकारे सोडल्यामुळे आम्हा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. तातडीने रस्त्याची डागडुजी करून रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. गावांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. ग्रामपंचायतींनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, तसेच मुलींच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिले. मुदाळगी तालुक्यातील हुणशाळा पीजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलांनीही मोठ्या पदावर पोहोचावे यासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक पायाभूत सुविधा शासकीय शाळांमध्ये पुरवाव्यात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वाडेरहट्टी ग्रामपंचायतीतील वसतिगृह, अंगणवाडी केंद्र, वाचनालय, ग्रामबाजार आणि पूरग्रस्त भागांची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 0 ते 5 वयोगटातील बालकांचा तीव्र अतिसारामुळे होणारा मृत्यू रोखून बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी अतिसार थांबवा अभियान 2025 हे प्रभावीपणे राबवले जावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या बैठकीत बोलताना त्यांनी स्वच्छता, योग्य पद्धतीने हात धुणे व व्यक्तिगत स्वच्छतेसंबंधी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यावर भर दिला. पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सखोल लार्वा सर्वेक्षण करून साचलेल्या पाण्याचे उच्चाटन करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व क्षयरोगाचा धोका असलेल्या व्यक्तींना BCG लस देण्यात यावी, जेणेकरून जिल्हा क्षयरोगमुक्त होईल, असेही त्यांनी आवाहन केले. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि विभागीय कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.